शेवटी जे व्हायचे होते ते झाले आणि दिव्याने जे काही मनात ठरवले होते ते तिने पूर्णत्वास नेले. भाऊसाहेब आता पूर्णपणे तिच्या गळाला लागले होते आणि त्यांच्याकडून शरीर सुखाच्या आनंदाची मजा काय असते याचा प्रत्यय पहिल्यांदाच दिव्याला आला होता. तर बघूया पुढे काय होते. पण त्याआधी आपल्या सर्वांना एक आग्रहाची विनंती. अतिशय मेहनतीने आम्ही तुमच्यासाठी नवनवीन आणि सुंदर कथा आणण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे, ज्याने आम्ही लवकरात लवकर नवीन व्हिडिओ पोस्ट करू शकू. म्हणून व्हिडिओ खाली असलेले थँक्स बटन दाबून आम्हाला सहकार्य करा आणि आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सकाळचा गोंगाट ऐकून दिव्याचे डोळे उघडले तर तिने पाहिले की ती आपल्या सासऱ्याच्या बिछाण्यावर पडली होती. जेव्हा तिने स्वतःकडे सावरून पाहिले ती पूर्णपणे उघडी होती. एकही कपडा तिच्या शरीरावर नव्हता आणि भाऊसाहेबांच्या मोठ्या रूमच्या मधोमध ठेवलेल्या बेडवर ती अशीच झोपली होती. एकदम तिला काल रात्रीचा फ्लॅशबॅक झाला. तिने पटकन बाजूलाच पडलेली चादर आपल्या चौफेर ओढून घेतली. जे कपडे बिछाण्याखाली पडले होते ते तिने बिछाण्यावर बसल्या बसल्याच हात लांब करून उचलले तर एक वेदनेची शिलक तिच्या पायामध्ये आली. त्या रात्री जवळपास 3 वेळा भाऊसाहेबांनी तिच्यासोबत मजा मारली होती. त्यांना रात्री जेव्हा जेव्हा जाग यायचा तेव्हा तेव्हा ते तिच्यावर तुटून पडायचे. तिला सुद्धा तेव्हाच माहिती पडायचे की आपल्यासोबत काय होते ते. एवढ्या गाढ झोपेत ती होती. तिचे संपूर्ण शरीर दुखत होते. गळ्याभोवती, मानेभोवती चावल्यासारखे निशाण पडले होते. हे सगळं बघून ती लाजली, कारण कालच पहिल्यांदा तिच्या स्त्री होण्याचा प्रत्यय तिला आला होता. शरीर सुखाचा आनंद काय असतो हा तिने कालच अनुभवलेला होता. नवऱ्यासोबतच्या संबंधात ती नेहमीच याची वाट पाहायची की तो सगळं कधी संपतो आणि तिच्यापासून दूर होतो. पण तिने पहिल्यांदाच पूर्णपणे आपल्या सासऱ्यासोबत आपल्या तारुण्याची मजा लुटली होती. नवऱ्यासमोर आपले पाय मोकळे करून तशीच पडून राहणारी दिव्या यावेळी तिने वेगवेगळ्या प्रकारांचा आनंद घेतला होता. त्यामुळे ती खूप खुश होती. पण तिला वाईट वाटत होते, जे सुख आपण आपल्या सासऱ्यांना देतोय ते सुख आपण कधीच आपल्या नवऱ्याला दिले नाही. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे बाहेर सुरू असलेल्या गोंगाटामुळेच तिला जाग आला. पण भाऊसाहेबांच्या रूम मधून अशी सकाळी अस्ताव्यस्त स्थितीमध्ये बाहेर निघणे तिला योग्य वाटले नाही. म्हणून ती दरवाजा आड कान देऊन ऐकत राहिली. तर बाहेर भाऊसाहेबांचा तोच पुतण्या आला होता ज्याने भाऊसाहेबांची सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतली होती आणि तो त्यांच्याशी वाड्यासाठीच भांडत होता. काका, परत विचार करा, मी शेवटचं सांगतोय. मी तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे द्यायला तयार आहे, पण हा वाडा मला देऊन टाका. तो जोरजोराने ओरडत होता. कोणत्या पैशाच्या बाता करतोस रे तू माझ्या समोर? तेच पैसे ना जे तू माझ्याकडून चोरून घेतले आहेस. भाऊसाहेब सुद्धा संतापाने ओरडत होते. आता ते सगळं माझं आहे काका, आणि मी काय चोरी केली? तुम्ही आणि माझे वडील या संपत्तीची समान वाटेकरी आहात आणि तुम्ही त्यांना काहीच दिलं नव्हतं. मी तेच परत घेतलं जे माझं होतं आणि आता मी हा वाडा सुद्धा एक ना एक दिवस माझ्या नावावर करून राहील. थोड्या वेळ त्यांचे असेच भांडण सुरू राहिले आणि तो फनपरतच तिथून निघून गेला. ती बाहेर निघायचा विचार करत होती तेवढ्यातच भाऊसाहेब आत आले आणि तिला पाहत हसत म्हणाले, तुम्ही केव्हा उठल्या? आताच, काही वेळा पहिले. पण हा व्यक्ती कोण होता बाबासाहेब? तिने विचारले. तिला माहित होते तो कोण आहे, तरी पण तिने ते विचारले होते. कुणी नाही, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. सदू काका आपल्या खोलीमध्ये गेला आहे. तो येण्यापूर्वी तुम्ही पटापट आपल्या रूम मध्ये चालले जा. दिव्याने भाऊसाहेबांना यावेळी काही विचारणे योग्य समजले नाही. तिने आपला पदर ठीक केला आणि आपल्या रूम मध्ये आली. आपल्या रूम मध्ये येऊन कपडे काढत ती सरळ बाथटबमध्ये शिरली. तिथे बसल्या बसल्या यापुढे काय करायची याचा विचार करू लागली. भाऊसाहेबांमध्ये पडलेला बदल तिला कळला होता. त्यांनी बऱ्याच दिवसापासून दारूला हात सुद्धा लावला नव्हता. ते आता परत पहिलेसारखे होण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्यातला पुरुष जागा झाला होता जो बऱ्याच वर्षापासून झोपला होता. तिला आपले पहिले ध्येय पूर्ण झाल्याचे वाटत होते, पण अजून महत्वाचा प्रश्न बाकी होता. त्याची माहिती तिला लवकरात लवकर काढायची होती. विचार करत असतानाच तिच्या डोक्यात परत एक गोष्ट फिरली. जर आज दिव्याचा नवरा जिवंत असता तर भाऊसाहेबांच्या पुतण्याला सगळी संपत्ती हडप करू दिली नसती आणि नेमकं तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतरच भाऊसाहेबांच्या पुतण्याने सगळं आपल्या नावावर केलं होतं. तर त्याचा रणजितच्या मृत्यूशी तर काही संबंध नाही ना, असे तिला वाटले आणि लगेचच त्या पुतण्याची भेट घ्यावी असे तिच्या मनात आले. पण तिला हाही विचार आला की भाऊसाहेब आपल्याला वाड्याच्या बाहेर निघू देतील का? मग त्याला भेटायचे कसे? हाच विचार करत ती पटापट तयार झाली आणि खाली उतरली. तर भाऊसाहेब कधीचेच बाहेर निघाले होते. सदू काका कडे पाहून तिला चावीची आठवण झाली. तिने त्यांना विचारले, सदू काका, चावी कुठे आहे? ती चावी माझ्या रूम मध्ये आहे. त्यावर दिव्या त्याला म्हणाली, जा लवकर घेऊन या, ती मला पाहायची आहे. तो ठीक आहे म्हणून चावी आणायला गेला. ती तिथेच हॉलमध्ये बसून विचार करू लागली. सदू काकाच्या मदतीने त्या पुतण्याला भेटता येईल का? ठीक आहे, विचार करूया. तिने आतापर्यंत फक्त तिची ननंद स्वरा हिचीच रूम चेक केली होती. बऱ्याच रूम चेक करणे बाकी होते. त्यापैकी एक म्हणजे तिची सासू शांती देवी. ती आजारी असल्यापासून भाऊसाहेबांनी तिला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेगळ्या रूम मध्ये शिफ्ट केले होते. त्यामुळे तिथे काहीतरी मिळेल अशी तिला आशा होती. कारण सदू काकांनी सांगितल्याप्रमाणे एक व्यक्ती
रोज बाहेरून वाड्यात शिरायची ते शांतीदेवीने पाहिले होते, पण त्यावर ती काहीच बोलली नव्हती. त्यामुळे तिची भूमिका सुद्धा संशयास्पद वाटत होती. तेवढ्यात सदुकाका चाबी घेऊन आला. तिने ती चाबी हातात घेतली. ती चाबी नॉर्मल चाबी सारखीच वाटत होती, पण सदुकाका तिला म्हणाला, सुनबाई, ही चाबी ज्याही कुलपाची आहे ती बनवून घेतली आहे. दिव्या प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहू लागली. म्हणजे? तो म्हणाला, ही चाबी ओरिजिनल नाही. ज्या कुलपाची ही चाबी आहे तो कुलूप उघडण्यासाठी ही चाबी बाहेरून डुप्लिकेट बनवून घेतली आहे. ती सदुकाकाला म्हणाली, ही चाबी मी माझ्याजवळ ठेवते. तो म्हणाला, तुम्ही याचं काय करणार आहे? तेच करणार आहे जे आजपर्यंत तुम्ही कधीच केले नाही. तिचे बोलणे ऐकून सदुकाका परत फिरला. त्याच्या डोक्यात नेहमीचाच प्रश्न पडला. माहिती नाही ही बाई आता काय करणार आहे आणि आणखी या वाड्यात काय काय पाहावे लागणार. ते शब्द नेहमीप्रमाणे त्याच्या तोंडातून फिरत होते. इकडे दिव्याने साडी बदलून सलवार कुर्ता घातला. ती आपल्या खोलीत बसून विचार करू लागली. वाड्यामध्ये रात्री कोण येत होतं, स्वराला सिगरेट कोण आणून देत होतं, आणि ही चाबी नेमकी कुठली, कुणाला डुप्लिकेट चाबी बनवायची गरज पडली. हाच विचार करत ती शांतीदेवीच्या रूम जवळ आली आणि रूमचा लॉक उघडून आत प्रवेश केला. संपूर्ण वाड्यात चाब्या तिच्याचकडे होत्या, त्यामुळे त्यात काही अडचण तिला आली नाही. त्या रूम मध्ये आताही औषधांचा वास दरवळत होता. शांतीदेवीचे आजारपण त्या रूमलाही लागले होते. एवढी खराब परिस्थिती त्या रूमची होती. ती इकडे तिकडे पाहू लागली. गादी, चादरी, अलमाऱ्या तिने सगळे चेक केले. परत जाऊन ती त्या खिडकीजवळ उभी झाली जिथून लॉन आणि बगीचा दिसत होता. कदाचित वाड्यात घुसणाऱ्या माणसाला शांतीदेवीने याच खिडकीमधून पाहिले असावे असा ती मनोमन विचार करू लागली. रूमच्या काही भागांची तपासणी आणखी बाकी होती. ती थोडी थकून सोप्यावर बसली आणि समोर पाहते तर काय, तिला एकदम धक्का लागल्यासारखे झाले. सदुकाका तिच्या मागे मागे आला होता आणि ती काय करते हे पाहत होता. हा तिच्या प्लॅनचा हिस्सा नव्हता, कारण तिला त्याला दाखवायचे नव्हते की ती नेमकं काय करते आहे. आणि तिला याची भीती होती की सदुकाका जाऊन भाऊसाहेबांना सांगून देईल की दिव्या शांतीदेवीची रूम तपासत होती. उगाच कशाला कुणाला काही डाऊट येऊ द्यावा. काही वेळ ती तशी स्तब्ध उभी राहिली. तिने मनातच काहीतरी ठरवले आणि ती सदुकाकाच्या दिशेने चाल करू लागली. ती आपल्या जवळ येताना पाहून सदुकाका थोडा मागे सरकू लागला. काही काळाच्या आतच ती त्यांच्या जवळ पोहोचली आणि त्याला भिंतीला चिपटवले आणि आपले शरीर अक्षरशः त्याला भिडून त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. एखाद्या उपाशा वाघिणीसारखी ती त्याच्या ओठांवर तुटून पडली आणि तिने आपला हात लगेच त्याच्या धोत्राशी नेला. सदुकाकाचे शरीर थरथरू लागले. शेवटी किती झाला तरी तो 70 वर्षांचा म्हातारा होता. दिव्याकडून आलेला हा अचानक हल्ला त्याच्या सहन करण्या पलीकडे होता. दिव्याने दुसऱ्या क्षणी त्याचे धोतर फेडून टाकले. सदुकाका घाबरला होता, पण तो काही मागे सरकत नव्हता. कदाचित त्या भीतीतही त्याला मजा येत असावी. ती सदुकाकांसोबत खेळत होती, पण त्याच्या अवयवांवर याचा काहीच परिणाम होत नव्हता. तिला आता फुकट वेळ घालवण्यात काहीच अर्थ वाटत नव्हता. त्यामुळे तिने स्वतःला सुद्धा मोकळे केले आणि जवळच असलेल्या टेबलवर आपले दोन्ही हात ठेवून सदुकाकांसाठी तयार झाली. तिच्या उघड्या शरीराकडे सदुकाका असा पाहत होता जणू एखाद्या हाडाकडे उपाशी कुत्रा पाहत असतो. ती आपला हात संपूर्ण शरीरावर फिरवून त्याला अधिकाधिक चेकाळत होती. ती वळली आणि सदुकाकाकडे पाहत हसत हसत म्हणाली, या ना काका, की फक्त बघतच राहणार आहात? सदुकाका तरीही तिच्याकडे डोळे फाडून बघतच होता. तिने परत आवाज दिल्यावर तो दबकतच तिच्या जवळ आला. एखाद्या दम्याच्या रोग्यासारखे त्याचे श्वास धडधडत होते. त्याची काहीच हालचाल नाही हे पाहून दिव्याने त्याचे हात स्वतःवर ठेवून घेतले. काय झाले काका? आतापर्यंत तर खूप मजा घेत होते ना तुम्ही, आणि मी आता स्वतःच तयार होऊन बसली आहे, तर तुम्ही मागे पुढे पाहतात. त्याचा हात फिरू लागला. त्याचा एक हात तिच्यावर फिरू लागला, तर दुसरा हात स्वतःला जागृत करण्याचा अवघड प्रयत्न करू लागला. पण त्याच्या हालचालींनी तिच्यात मात्र उष्णता पेटली होती. तो तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागला, पण त्याची उंची तिच्यापेक्षा खूपच कमी होती. त्याच्याकडे पाहून दिव्याला हसूच फुटले. तो बराच वेळ प्रयत्न करत राहिला. त्याच्याकडून काहीच होणार नाही याची कल्पना तिला आली होती आणि तिच्यातली आग आता पेटून उठली होती. त्यामुळे ती काहीशी चिडतच तिने त्याला जवळच्याच असलेल्या बेडवर जवळपास ढकलून दिले आणि पुढच्या क्षणात त्याच्यावर स्वार झाली. सदुकाका सुद्धा अचंबित राहिला. दिव्या या स्तरापर्यंत जाईल याचा त्याने कधीच विचार केला नव्हता. दिव्यासाठी सुद्धा ही गोष्ट नवीनच होती, कारण ती कुणावर स्वार होऊन या प्रकारे कधीच आनंद घेऊ शकली नव्हती. पण ती अशा व्यक्तीसोबत होती ज्याकडून काहीच होणे शक्य नव्हते. तरी पण फुल ना फुलाची पाकळी, काही तर आनंद त्याच्याकडून घेता येईल या प्रयत्नात दिव्या त्याच्यावर चाल करू लागली. तो सुद्धा आपल्याकडून जे काही करता येईल त्याचा प्रयत्न करू लागला, पण ते काही शक्य होत नव्हते. तरी पण दिव्या शक्य तेवढी मजा घेण्याचा प्रयत्न करत होती. पण तेवढ्यातच एक गाडी आल्याचा आवाज आला आणि दोघेही हडबडले. सदुकाका म्हणाला, मला वाटतंय की मालक आलेत. मी खाली जातो सुनबाई, तुम्ही थोड्या वेळात या, असे म्हणत तो लगेच खाली पळाला. तो जाईपर्यंत दिव्याने आपले कपडे घालून घेतले होते.
आणि त्या रूम मधल्या आरशामध्ये ती स्वतःला पाहून सगळं काही ठीकठाक आहे ना हे चेक करत होती. तेवढ्यातच तिला सदू काकांचा आवाज आला. सुनबाई साहेब, जरा खाली येता का? कोणतरी आलाय. दिव्या सुद्धा अचंबित होऊन विचार करू लागली, कारण कितीतरी वर्षानंतर कुणी अनोळखी व्यक्ती वाड्यात आला होता. तिने आपली ओढणी ठीक केली आणि ती पायऱ्या उतरून खाली आली. दिवाणखान्यात एक इन्स्पेक्टर बसला होता, कारण त्यांनी घातलेल्या वर्दीवरूनच ते लक्षात येत होते. तो पूर्ण वाड्यात असा पाहत होता जसं काहीतरी त्याला शोधायचे होते. दिव्या समोर येताच तो तिला म्हणाला, नमस्कार मॅडम. आणि त्याने आपल्या आय कार्ड दाखवत तिला म्हणाला, मॅडम, माझे नाव इन्स्पेक्टर कदम आहे. बोला, काय झाले? दिव्या त्याशी बोलू लागली. काही नाही, माझी नवीच या भागामध्ये बदली झाली आहे. या गावातल्या इनामदारांना भेटायची माझी इच्छा होती, म्हणून मी इथे आलो होतो. पण ते तर आता नाही आहे. दिव्याने त्यांना सोफ्यावर बसायला सांगितले आणि स्वतः सुद्धा बसली. त्यांना म्हणाली, तुम्ही काही घ्याल का? त्यावर तो म्हणाला, काही थंड असल्यास चालेल, उन्हाळा खूप आहे ना. दिव्याने पटकन सदू काकाला इशारा केला. त्याप्रमाणे तो आत किचन मध्ये गेला. इन्स्पेक्टर कदम म्हणाला, तुम्ही त्यांच्या मोठ्या सुनबाई दिव्या आहात ना? मोठ्या नाही, मी एकटीच आहे, दिव्या म्हणाली. अच्छा. तेवढ्यातच भाऊसाहेबांच्या कारचा आवाज आला. त्यावर दिव्या म्हणाली, बाबासाहेब आले. ते येताना पाहताच इन्स्पेक्टर कदम त्यांच्या जागेवरून उभा झाला आणि त्यांना म्हणाला, नमस्कार भाऊसाहेब, मी इन्स्पेक्टर कदम. त्याच्याकडे भाऊसाहेब वेगळ्याच नजरेने पाहू लागले. माझे नाव इन्स्पेक्टर कदम आहे. मी या गावात नवीनच आलो आहे, म्हणून तुमची भेट घ्यायची मला इच्छा होती. त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत भाऊसाहेब म्हणाले, साळुंकेचे काय झाले? साळुंके कदमांच्या पहिले गावात इन्स्पेक्टर म्हणून होता, ते रिटायर झाले. अच्छा. भाऊसाहेब फक्त एवढंच बोलले. त्यांच्या बोलण्यात इनामदारांची जरब होती. मी नवीन आलो आहे, तर विचार केला की तुमच्याशी भेट घेऊन घ्यावी आणि तुम्हाला काही विचारायचे पण होते. भाऊसाहेब म्हणाले, कशाबद्दल विचारायचे होते? तुमच्या मुलाच्या मृत्यूबद्दल. थोड्या वेळ सगळे शांत होते. भाऊसाहेब शांतता तोडत म्हणाले, माझ्या मुलाला मरून तर 10 वर्ष झाले, मग आता त्याबद्दल तुम्ही कशाची विचारपूस करत आहात? त्यावर इन्स्पेक्टर कदम म्हणाला की त्यांच्या मृत्यूची केस अजूनही ओपन आहे. गेल्या 10 वर्षात साळुंके साहेबांनी त्यावर काहीच काम केलेले दिसत नाहीये, म्हणून मी तुम्हाला विचारपूस करायला आलो. त्यावर मगरूरपणे हसत भाऊसाहेब म्हणाले, त्यावर दुसऱ्यांना काम करायची काहीच गरज नाही. थोडे चालाकपणे हसतच इन्स्पेक्टर कदम म्हणाला, ते तर माहिती आहे भाऊसाहेब, तुम्ही स्वतःचे प्रॉब्लेम स्वतःच निपटून टाकता. आजूबाजूच्या इलाक्यात त्यानंतर किती मर्डर झाले हे मला माहिती आहे, तुमच्या पोराच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी. हो ना भाऊसाहेब? तुम्ही मला भाऊसाहेब नाही, तुम्ही मला इनामदार साहेब म्हणा. थोड्या वेळ परत सगळीकडे शांतता पसरली होती. कुणी काहीच बोलत नव्हतं. दिव्याचे तर श्वासच अटकले होते. भाऊसाहेबांसमोर एवढे बोलायची हिंमत कुणाचीच नव्हती. पण गेल्या काही वर्षात त्यांचा रुतबा थोडा कमी झाला होता, त्यामुळे एक साधा इन्स्पेक्टर सुद्धा त्यांच्यासोबत असं बोलायची हिंमत करत होता. त्यावर काहीशी चिडतच भाऊसाहेब म्हणाले, या वाड्याच्या बाहेर जायचा रस्ता तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हाला दाखवू? माहिती आहे इनामदार साहेब. कदम सुद्धा बोलला आणि थोडासा संशयास्पद इकडे तिकडे पाहतच तो वाड्याच्या बाहेर पडला. त्या रात्री दिव्या परत आपल्या भाऊसाहेबांच्या बिछाण्यावर उघडी पडली होती. भाऊसाहेब तिच्यासोबत मजा घेऊन गाढ झोपी गेले होते. पण दिव्याला काही केल्यात झोप लागत नव्हती, कारण आज इन्स्पेक्टर कदमांचे वाड्यामध्ये येणे आणि 10 वर्षानंतर रणजितच्या मृत्यूबद्दल विचारणे तिला काही बरे वाटत नव्हते. कारण वाड्यात सहसा असे कोणी यायचे नाही, आणि ते सुद्धा पोलीस तर नाहीच नाही. एवढा दरारा इनामदारांचा होता. पण दिवसच असे आले होते की साधा इन्स्पेक्टर सुद्धा जवळपास धमकावूनच त्यांना गेला होता. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला आजची कथा आवडली असेल. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मोहक मराठी कथा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच आपले अभिप्राय कमेंटमधून आम्हाला देत राहा. आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही थँक्स बटन दाबून आम्हाला सहकार्य करू शकता. धन्यवाद.